पोहरादेवी येथे बंजारा समाज बांधवांची सभा संपन्न। दिनांक 16 ऑक्टोबर रोजी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे संपूर्ण महाराष्ट्रातून तमाम बंजारा बांधव यांची सभा संपन्न झाली। सभेमध्ये हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या संवैधानिक मागणीसाठी ही बंजारा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाजाचे मान्यवर मंडळी उपस्थित होती। या बैठकीला बंजारा समाजाच्या महिला कुमारी राजश्री शंकर आडे, सौ छाया सुभाष राठोड, सौ सीमा प्रकाश राठोड, सौ सिंपल आडे, अनिता राम राठोड यांच्यासह इतर महिलांनी हजेरी लावली होती। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे याकरिता समाजाच्या वेगवेगळ्या मान्यवरांनी बैठकीत मार्गदर्शन केले। यामध्ये प्रामुख्याने आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, डॉक्टर टी.सी. राठोड, प्राध्यापक संदेश चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना रामेश्वर राठोड, मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख महाराष्ट्र शासन, पुणे येथील वकील समाजाचे मान्यवर यांच्यासह महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेले बंजारा समाजाचे मान्यवर तसेच महिला मंडळी यांनी आपापल्या सूचना मांडल्या। ही बैठक सकाळी 10:30 वाजता सुरू झाली आणि रात्री उशिरा 8 वाजेपर्यंत सुरू होती। बैठक संपल्यानंतर महंत बाबूसिंग महाराज, विधान परिषद आमदार यांच्यासह काही मान्यवर बंजारा समाजाच्या मंडळांची बैठक झाली। याबाबत आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईचे प्रतिनिधी दिलीप कुमार चव्हाण यांनी बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, विधान परिषद आमदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता या बैठकीमध्ये सर्व बंजारा समाजाच्या घटकांना सोबत घेऊन मान्यवरांनी एकमताने निर्णय घेतला की 11 लोकांची वेगवेगळी कमिटी तयार करून संवैधानिक आणि लोकशाही मार्गाने न्यायाची मागणी करू। याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस तसेच भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याकडे बंजारा समाजाचे आमदार, मंत्री, नेते मंडळी यांना सोबत घेऊन समाजाच्या मागण्याबाबत चर्चा करू। बंजारा समाजाला या शासनाकडून निश्चित न्याय मिळेल असा विश्वास बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, विधान परिषद आमदार यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई यांच्यासोबत बोलताना व्यक्त केला। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, पोहरादेवी, वाशिम।